और बाउंड्री बॉय के नाम से जाने जाते हैं। सामना करने जा रहे नावा के तेज गेंदबाज वैष्णव का। हमारे बीच में रुपेश मात्रे साहब हैं जो बहुत ही क्लोज रिलेटिव है साहिल केनी के। इस ग्राउंड को और इस डेकोरेट करने में उनका बहुत बड़ा योगदान रहा है। मैं उनका हार्दिक स्वागत हार्दिक आभार करता हूं। पहली गेंद पटकी हुई गेंद थी। ऐसा लग रहा है कि वेस्ट इंडीज के गेंदबाज हो मानो। पहली गेंद को देखकर लगा, शोल्डर को यूज किया था वहां पर। हालांकि अपर कट करना चाहते थे नंदन पाटिल। नंदन पाटिल पे इस सीजन में बहुत कम गेंदबाज बंधन लगा पाए। कमाल के खिलाड़ी हैं, कमाल के ओपनर हैं। इस मर्तबा फिर से कट करने की कोशिश, फिर से अतिरिक्त उछाल, अतिरिक्त रफ्तार, रफ्तार का कहर। इस गेंदबाज को देखकर जुएल गार्नर की याद ताजा हो रही है। नावा के काफी रफ्तार भरी गेंदबाजी कर रहे हैं वैष्णव। ये विष्णु नहीं बल्कि वैष्णव है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए मानकोलियन से नंदन को ड्राइव किया हवा में, लेकिन क्या छूटा, सपना टूटा। डीप मिडॉन में खिलाड़ी खड़े थे। रितेश मडवी कैच को लपक नहीं पाए। देखिए कैच का छूटना चाहे अंतरराष्ट्रीय क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, भूल नहीं पाएंगे रोहित शर्मा का फाइनल में कैच, रोहित शर्मा का जो कैच छूटा था। और कौन भूलेगा जब हसन अली ने कैच सेमीफाइनल T20 में छोड़ा था, और वहीं राहत अली ने ऑस्ट्रेलिया के सामने 2015 के क्वार्टर फाइनल में ऑस्ट्रेलिया के सामने वाब डियाज की गेंद पे छोड़ा था। दोनों अली थे, राहत अली, हसन अली। इस मर्तबा बढ़िया गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, शरीर से टकराई, डायरेक्ट थ्रो और रन आउट हो गए बैट्समैन रोशन मात्रे। देखिए आकाश गरत पिंपलास की तरफ से अनाउंसमेंट है कि गेंदबाज अगर हैट्रिक करता है तो 2121 रुपए दिए जाएंगे। अगला मुकाबला तैयार हो जाइए वकलन के क्रिकेट को देखने के लिए। वकलन बनाम जूचंद्र, यस, दोनों टीमें जबरदस्त है, लेकिन मुकाबला ये चलता हुआ, क्या रफ्तार निकाल रहे हैं वैष्णव। रफ्तार का कहर, रफ्तार गजब ढा रही है। हालांकि इस सीजन के बहुत अच्छे फॉर्म में चल रहे बैट्समैन नंदन पाटिल को भी कठिनाइयों में डाला है। उनका एक कैच भी छूटा। विनोद भोईर जी वाकलन के वाकलन के विनोद भोईर जी हमारे बीच में, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। रिक्वेस्ट है आपको वीआईपी मंच पे आना है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए तेज तर्रार गेंदबाजी हो रही है। नए बैट्समैन कुणाल आए, तर नक्कीच आज फार दूरवरून प्रेक्षक येतात आणि तुमच्या माहितीसाठी जर तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्ही स्वतःच्या पैशांनी पेड करून अगदी 70 रुपीज मध्ये या भिवंडी मधला बबलू मोमोज जे फार फेमस आहे त्याचा आनंद घेऊ शकता आमच्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला। आजकल ओमकार का ऐसा कि चांदनी है उनकी, दिन में भी कमेंट्री कर रहे हैं, रात में भी। राइट आर्म ओवर द विकेट, फिर तेज गेंद, बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत ड्राइव, और गेंद इस वक्त डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। आखिरकार नंदन ने जो बंधन उन पे लगाया था गेंदबाज ने, उसको हटा दिया। ये देखिए हल्की सी जगह दी थी, बहुत खूबसूरत शॉट। बिल्कुल ऑस्ट्रेलिया के डेनिम मार्टिन या मार्कवा इस तरह के शॉट खेला करते थे। कारपेट के जरिए गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री पे 4 रन। चौके से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पे पहुंचा है। काफी रफ्तार से गेंदबाजी कर रहा है वैष्णव। नावा एक्सप्रेस उन्हें हम कह सकते हैं। मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ नंदन पाटिल के लिए, फिर पटकी हुई गेंद, फिर कट करने की कोशिश, नो बॉल। अब ओवर स्टैपिंग कर गए ज्यादा तेज करने में। देखिए
ये तेज गेंदबाजों के साथ लगा रहता है सुनील, क्योंकि तेज गेंदबाज। अच्छा निर्णय अंपायर का, और स्टैपिंग कर दिया वहाँ पर। शानू कुरैशी मैन फ्रॉम मुंबड़ा एंड दिनेश नाइक मैन फ्रॉम भादवर भिवंडी। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए नंदन के लिए फ्री हिट है। नंदन ने स्विंग कर दिया ऑन साइड में, पहले बाउंस पे गेंद को वाइडिश मिड विकेट पे उठाया। 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों की वजह से स्कोर बढ़ता हुआ कालेर का पहुंचा है 8 रन। हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर बल्लेबाजी करती हुई 1 ओवर की समाप्ति, रन बने 8, विकेट गिरा है 1। रुपेश मात्रे का हम आभार व्यक्त करेंगे, जो साहिल कहने के करीबी रिलेटिव हैं। उन्होंने वो प्रेसिडेंट है चौथा हिरवा और गुरुदत्त क्रीड़ा मंडल, उसके प्रेसिडेंट भी है। मैदान बनाने में काफ़ी उनका योगदान रहा है। बहुत धन्यवाद सर आपका। 1 ओवर की समाप्ति, रन बने 8, विकेट गिरा है 1। नंदन पाटिल बल्लेबाजी कर रहे हैं 7 पर, और नए बल्लेबाज कुणाल तरे ने अब तक अपना खाता नहीं खोला है। गेंदबाजी में परिवर्तन किया गया है, नए गेंदबाज बॉलिंग पे बुलाया है रोहन घरत को। पहली गेंद इस मर्तबा फिर रफ्तार पकड़ती दूसरे मोहल्ले में वाइड। सुनील गरत, रिकार्डो पॉवेल ऑफ भिवंडी और गावदेवी अंजूर की तरफ से इस स्पर्धा को लाख शुभकामनाएं। बहुत धन्यवाद। और सुनील आपका बहुत स्वागत। फुल टॉस गेंद ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद पीछे सरक रही है, 2 खिलाड़ी नहीं रोक पाए और गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। नंदन पाटिल अब जाकर बैट्समैन से कह रहे हैं, हालांकि आजकल एड बहुत चल रहा है, दे देना आराम से, लेकिन ये तो कह रहे हैं कि ले लेना आराम से। तर एक प्राइज आहे, कॅश प्राइज रोहन घरतसाठी जो बॉलिंग पंक्तीमध्ये तुम्ही बघतायत, त्याच्यासाठी विकेटच्या हॅट्रिकसाठी बुरदुलगावचे उपसरपंच सन्माननीय बिंदाशेठ पाटील कालच त्यांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेशन केला आणि आज सरळ येथे या व्यासपीठावरती आले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। त्यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी बिंदादादा यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। थँक्यू। नाउ बॅक टू क्रिकेट, सिद्दीकजी भावे सर। धन्यवाद योगेश। इस मरतबा बैकफुट पे गए, क्रीज में पीछे घेर रहे थे, शॉट को टाइम नहीं कर पाए, 1 रन बनता हुआ। 1 से कुणाल तरे पहुंचे 5 पर और हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर के स्कोर को पहुंचा दिया 14 रन 1 विकेट। ये सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं, जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को खेल दिया आउटफील्ड में, कोशिश बहुत बढ़िया और सफल भी हुए और नंदन पाटिल आउट। बड़ा झटका लगता हुआ अच्छा कैच, भागते हुए अपने पैरों के सामने। रनिंग कैच इतने आसान नहीं रहते। मनीष घरत ने इस कैच को पकड़ा था, आइए फिर देखते हैं। बहुत बढ़िया कैच। दूसरा झटका नंदन पाटिल के आउट होने के बाद अब कठिनाइयां बढ़ती हुई कालेर की। कुल स्कोर है 14, विकेट गिरे हैं 2। ऋषिकेश गायकवाड और महेंद्र भुईर की तरफ से नावा टीम को ऑल द बेस्ट हैं। ऑल इज वेल चलता हुआ 2 विकेटें काफ़ी जल्दी ले ली है। दिन और रात की रोशनी के मुकाबले आप देख रहे हैं, और आज ठंडी भी है, लेकिन दोस्तों इंतज़ार कीजिए, अगला मुकाबला चूचंद्र बनाम वाकलन की वॉइस ऑफ वाकलन और चॉकलेटी बॉय
कमेंट्री दुनिया के ओमकार शेट्टे आज हमारे साथ कमेंट्री भी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए घरत इस मरतबा बैकफुट पे गए, कंट्रोल शॉट जरूर खेला है लेकिन नो मैंस लैंड में गेंद जाती हुई थोड़ी देर तक हवा में जरूर रही थी। शॉर्ट टाइम अब नहीं हो रहे, कहीं ना कहीं गेंद अब या तो स्किट हो रही है या तो शरारत कर रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। पांच ओवर का ये मुकाबला चलता हुआ हमारी स्कोरिंग कर रहे हैं इस वक्त विशाल नाइक। अगली गेंद कट करने की कोशिश बीट वे ऑफ स्टंप के बाहर नीची रही थी। एक बात है कि नावा के जो गेंदबाज है ओमकार, उनमें रफ्तार बहुत लग रही। इस सीजन में भिवंडी BC4 फॉर्मेट में रफ्तार का कहर किरण पाटिल ढा रहे हैं। फिर से कट करने की कोशिश, ज्यादा बाहर थी, हालांकि बल्ला जरूर चला दिया था, लगा तो मटका नहीं तो झटका, लेकिन कहीं भी फुटवर्क नहीं था। देखिए जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा छोटी बैकलीफ का इस्तेमाल, गेंद को डीप कवर में खेला है। जब तक डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी आते 2 रन बना लिए बैट्समैन ने। अच्छा पुश। अभी भी जो मैंने मैसेज पढ़ा वो बहुत ही मशहूर ग्रुप है और जब भी खासदार चषक चलता है तो बुलेट ट्रेन नाम ग्रुप से जाना जाता है। बड़ोडी का बहुत स्वागत है फिर से आप दोनों का। स्कोर है इस वक्त 18 रन, ओवर समाप्त हुए 2। रोहन गरत ने 10 रन दिए, 1 विकेट लिया और पहले ओवर में वैष्णो ने 8 रन दिए थे। खेल की शुरुआत होती हुई वैष्णो को कंटिन्यू रखा है। एक्सप्रेस गेंदबाज है, स्पीड वैष्णो हम बोल सकते हैं, जिस तरह स्पीड अख्तर, स्पीड ली कहा जाता था क्रिकेट में। वैष्णो राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सामना करेंगे उनका बैट्समैन कुणाल तरे। नॉन स्ट्राइक पर है बागेश। पहली गेंद स्वीट जीत की कोशिश, बल्लेबाज के अरमान और बल्ले दोनों को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। बहुत खूबसूरत गेंद। कमाल की रफ्तार निकाल रहे हैं वैष्णो। काफी दर्शक ठंडी में मैच का मजा लेते हुए सभी का हार्दिक स्वागत है। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा कट किया है, बहुत ही खूबसूरती के साथ गैप में गेंद ट्रैवल हो रही है, पीछा कर रहे हैं उसका, नहीं रोक पाएंगे। गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। गेंदबाज ने हाथों को खोलने के लिए बेहतरीन कट शॉट। कुणाल तरे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, कालेर के स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 22 रन 2 विकेट, 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए वैष्णो। थोड़ा सा फील्ड में तब्दीली की गई है, आप डीप कवर को बाउंड्री पे रखा गया है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए समय में कॉपरेट करे। देखिए 2 रन का पेनल्टी अभी तक हमने ऐड नहीं किया है, जब इनिंग समाप्त होंगी हम ऐड करेंगे, जो ड्रेसिंग कंपलसरी है। फिर से बढ़िया पंच स्ट्रोक, इस मरतबा गेंद कवर बाउंड्री के बाहर 4 रन। कवर पॉइंट रखा तो उन्होंने कवर में चौका लगा दिया।
क्या बल्लेबाजी हो रही है, मूड बना दिया है। ये देखिए पंच किया गेंद को बिल्कुल वीरेंद्र सहवाग के अंदाज में, डीप एक्स्ट्रा कवर में 4 रन। वो फील्डर को फिर इधर बुलाया है, जहां चौका लगता है वहां बुलाते हैं वैष्णु, लेकिन बैट्समैन ने भी तय कर लिया है कि फील्डर कहां खड़ा है। ये क्लासिकल क्रिकेट है, गेंद की मेरिट पे बल्लेबाजी हो रही है, और जब मेरिट पे बल्लेबाजी होती है तो ऐसे शॉट आंखों में डूब जाते हैं। जाजिबुल नजर स्ट्रोक, स्कोर तेजी से बढ़ता हुआ 26 पे पहुंचा है हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर का। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, फिर से बल्ला लगाना जरूर चाहता, थोड़ा दूर से लगाने की कोशिश, किस्मत वाले रहे कि गेंद बल्ले से दूर रही। ये देखिए अतिरिक्त उछालता, अतिरिक्त रफ्तार भी थी गेंद में। 26 रन 2 विकेट। वैष्णु राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, सामना करेंगे बैट्समैन कुणाल तरे। अकेले ही लोहा ले रहे हैं, 24 पे बल्लेबाजी कर रहे हैं। वैष्णु ओ लेग कटर, 140 में अगर बात की गेंद 110 पे है तो बैट्समैन तो चकमा खाएगा ही ना। ये देखिए थोड़ी उंगलियों को फेरा था, फिंगर रोल किए थे, गति परिवर्तन था, भांप नहीं पाए बैट्समैन। स्कोर है 26 रन। ओवर नंबर 3 चलता हुआ। आज अपनी आवाज़ का जादू जगा रहे योगेश मडवी जी, ओमकार और सुनील शिल्के जी। 1 रन बनता हुआ, मिस्क्यू हुक शॉट है, जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेल बैठे, और कारण ये था कि आइए देखते हैं शॉट क्यों मिस हो गया। यस, बल्ले के ऊपर लगी थी, अपने आप को हालांकि लाइन से अलग ज़रूर किया था। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है, 27 विकेट गिरे हैं 2। ऑन फील्ड अंपायर दिनेश नाइक और अंपायर शानू कुरैशी। अगर कुणाल तरे का कोई भी गेंदबाज विकेट लेता है तो आकाश घरत की तरफ से 1100 रुपये का इनाम है। अभी तो बहुत कुछ बाकी है, आगे वाकलन भी आके खड़ी रहेंगी। सरोली ने अपने इरादे साफ कर दिए हैं, और नो डाउट एट ऑल नौगर की जो टीम है उसने तो यहाँ रनों की लूटमार मचा रखी है। सोनी इतना हिट हुए हैं जितना सोनी कंपनी हिट नहीं हुई थी जापान की। अक्षय सोनी। खेल की शुरुआत, गेंदबाजी में एक और परिवर्तन किया गया है। जतिन घरत आए, देखना है कि घरत के लिए भी इनाम है। जो गेंदबाज रोहन तरे को करेगा वापस, उसको 1100 रुपये का इनाम है। अब जतिन घरत देखना है कि परत इन्हें वापस लौटाते या नहीं। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सामना करेंगे बैट्समैन कुणाल तरे। दीवार बने हुए, अच्छी बल्लेबाजी, क्लासिकल शॉट्स खेलें, मैदान में मजा लिया जा रहा है। ऑस्ट्रेलियन ग्राउंड में सीगल नजर आते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा हुक करने की कोशिश, विकेटों के ऊपर से गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। इसके बाद की दोनों टीमें के कैप्टन आपको टॉस बॉक्स से रिपोर्ट करना है। खेलने वाली टीमें वाकलन और जूचंद्र। वाकलन का बड़ा इतिहास है, बहुत जबरदस्त टीम है। ओ स्वीप करने की कोशिश, चुरा लिया है तुमने जो रन को, लेग बाय। 1 रन आता हुआ, अच्छी गेंद थी, आगे रखा था, स्वीप करना चाह रहे थे बैट्समैन। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पे पहुंचा। भागेश अब तक कितनी गेंदों का सामना किया? 2 गेंदें 2 रन।
नाम जरूर भागेश है उनका, लेकिन क्रिकेट में 98% मेहनत और 2% भाग्य। अपर कट की कोशिश, सवाल पूछा हाउ इज दैट, और आउट बैट्समैन, एज एंड गॉन। अतिरिक्त उछाल को माप नहीं पाए थे। यू कैन सी दियर ब्यूटीफुल बॉल राइजिंग वन एंड किस ऑफ द बैट एंड रोज टू विकेट कीपर। बड़ी विकेट गिरती हुई यहां पर। अब स्कोर है 28 रन। देखिए जैसे जैसे ओमकार शेट्टे मैच आगे बढ़ेगा, जैसे जैसे रात ढलेंगी, इस विकेट पे बल्लेबाजी इतनी आसान नहीं होगी। योगेश मडवी मराठी के साथ हिंदी की बहुत अच्छी कमेंट्री कर लेते हैं। हर कमेंटेटर का एक बड़ा रोल है। महाराष्ट्र के पूरे देश में जितने भी कमेंटेटर्स हैं, सबको शुभकामनाएं मैं दूंगा कि इसी तरह आगे बढ़े। कीप इट अप। स्कोर है इस वक्त 28 रन। हमारे यहाँ की बात चले तो वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर डॉक्टर गवली सर, नो डाउट एट ऑल, वो नंबर 1 थे, है और रहेंगे भी। इस मरतबा ड्राइव किया बहुत खूबसूरत अंदाज से, और जोखिम बड़ा रन पूरा ओवर थ्रो हुआ है, और जहां 1 रन था वहां 2 रन। कालीराम केने साहब यहाँ की आवाज़ है, वॉइस ऑफ मानकोली है। देखिए सदाबहार कमेंटेटर में एक ही नाम आता है, वो है अजय घरत का। अजय घरत जिनको तीनों भाषाओं में कमांड हासिल है और विथ प्रोनाउंस। सदाबहार कमेंटेटर, राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा फिर से खेलने की कोशिश। हिंदी की कमेंट्री की बात करें तो नबील दिवकर, शाहिद खान, 2 बहुत अच्छे कमेंटेटर हैं। मराठी पे हम आए तो सुनील पवार, अच्छा एक्सपीरियंस है। सुभाष धुमाल, संदेश पाटिल, जयवंत पाटिल, मोहन भोईर, संदेश वखारे, मनोज ठाकरे, कई नाम है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ प्लेन मिस, क्या बॉलिंग की है। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है, 30 विकेट गिरे हैं 3। 1 ओवर बचा है कुछ करने के लिए। जहाँ तक भिवंडी तालुका का बात है, यहाँ पर नैनेश्वर चिकने, वो भी बहुत अच्छे कमेंटेटर है। बड़ा लंबा यहाँ पे कमेंट्री पैनल है। और जहाँ तक सूत्र संचालक की हम बात करते हैं तो फिर A1 सूत्र संचालक राजेंद्र पाटिल, मनोहर तरे, रवि तरे, ये वो नाम है जिन्होंने बहुत फेमस है। कमेंटेटर विशाल पाटिल, सरोली के विशाल पाटिल, उन्होंने थोड़ी बहुत कमेंट्री की थी मेरे साथ। विशाल पाटिल आपका हार्दिक स्वागत है, आपको आ जाना है। विशाल पाटिल, देखिए कमेंट्री दुनिया में बाहर से जो आए, 1999 में मेरे साथ हरीश पंड्या जुड़ गए थे यहाँ पर, आज से 22 साल पहले, लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के नगर अध्यक्ष में। उसके बाद 2016 में कुणाल दाते जुड़ गए, 2014 में अजय घरत जुड़ गए, 2006 में वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर जुड़ गए। ये लगातार भूलभुलैया टर्न होकर चली गई विकेट कीपर के पास। थोड़ा अटपटा बॉलिंग एक्शन है उनका। विशाल पाटिल, आपका भी स्वागत है। युवा कमेंटेटर है, सीख तो मैं भी रहा हूं और सीख हर कोई रहा है। इस मरतबा स्लॉक किया है और गेंद आउट ऑफ पार्क, हाइन एंड सम 6 रन। यस, ओमकार मेरे साथ 2017 में जुड़े, उसी वक्त राहुल भोईर भी जुड़ गए थे, मनोज कारवे जुड़े, योगेश मडवी आज से 2 साल पहले हमसे जुड़ गए। ये बाहर के जो कमेंटेटर्स भी आए, इन्होंने भिवंडी तालुका क्रिकेट को बहुत ऊंचाइयों पे ले जाए। ये तो हमारा तालुका, हर एक को हम वेलकम कहते हैं। जिसमें जो आर्ट है, शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन अगर एक मूवी में है तो हर एक की अपनी अलग एक्टिंग है और वेलकम कहना भी चाहिए।
इस सिक्सर की मदद से स्कोर उछलता हुआ पहुंचा है 36 रनों पर। प्रसाद परब कल्याण के बहुत मशहूर कमेंटेटर है, नो डाउट एट ऑल। साथ ही साथ चंदू शेट्टे को हम नहीं भूल सकते। मनीष पाटिल भाईंदर की बहुत बुलंद आवाज़ है और मनीष पाटिल ने भिवंडी क्रिकेट में अच्छा रंग भरा है। उन्होंने 170 जो इंटरव्यूज किए थे उसमें 70 के ऊपर जो खिलाड़ी थे वो भिवंडी को बिलोंग कर रहे थे। काफ़ी कमेंटेटर्स हैं, लेकिन भिवंडी तालुका तो वैसे भी शहद की मक्खी की तरह है, सबसे ज़्यादा क्रिकेट। स्लॉक करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे, दूसरे की मांग है। वहां पे स्लॉपी वर्क रहा था फील्डर का, 2 रन स्कोर में आते हुए 38 पे पहुंचा। कमेंटेटर सुभाष धुमाल, ग्रेट कमेंटेटर, कंप्यूटर कमेंटेटर के नाम से जाने जाते हैं। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, इस मर्तबा गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ गैप में, लेकिन बढ़िया फील्डिंग की वहां पर, 2 रन बचाते हुए अपने टीम के। रन आउट। देखिए आखिरी ऑफिशियल कॉल है वॉकलन के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है। वॉकलन के कैप्टन, बाहर से कई कमेंटेटर, बीच में समीर ठाकरे, अक्षय पांडो और वसई के प्रमोद शिर्के, ये भी बहुत मान कमेंटेटर हैं। बहरहाल ऐसा नहीं कि जिनकी याद मुझे ना आए वो छोटे कमेंटेटर हो जाए, ऐसा नहीं है। आपका कप कितना बड़ा है, आपका अरेंजमेंट कितना बड़ा है, वो एक अलग बात रहती है, लेकिन आपके कमेंटेटर्स कप को कितना उठा रहे हैं ये इंपॉर्टेंस रहता है। जूचंद्र के कैप्टन आ चुके हैं, वाकलन के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है अथवा आपको पैनलाइज किया जाएगा। ये भिवंडी का क्रिकेट है, इसलिए भिवंडी को सेंटर कहा जाता है। इस मर्तबा स्विच हिट की कोशिश, 1 रन बना है, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, थ्रो पहुंचा है बैट्समैन, रन आउट, लेकिन यहां लेग बाय का इशारा अंपायर शानू कुरैशी का। तो 1 रन से स्कोर 41 रन पे पहुंचा है। देखिए सबसे पहले साउथ अफ्रीका में तीसरे अंपायर को यूटिलाइज किया गया था टेस्ट मैच में, सबसे पहला शिकार हुए थे सचिन तेंदुलकर, लेकिन 2000 के नगर अध्यक्ष चषक में आज से 21 साल पहले विलास पाटिल, लेजेंड ऑफ भिवंडी, ने नगर अध्यक्ष चषक 2000 में तीसरा अंपायर यूटिलाइज किया था और सबसे पहले शिकार हुए थे बीसीसी के विकेट कीपर बैट्समैन इरफान मुल्ला। तो भिवंडी क्रिकेट से बहुत कुछ दुनिया टेनिस क्रिकेट को मिला है। सबसे पहले इलेक्ट्रॉनिक बेस भी चैलेंज पे यूज की गई। अल्ताफ बाली के क्रिकेट में आने के बाद नक्शा और बदल गया, क्रिकेट में बहुत ही ऑर्गेनाइज हो गया, डिसिप्लिन आ गया। अल्ताफ बाली ने तो क्रिकेट को एक अलग ही शक्ल दे दी। इस मर्तबा धीमी गेंद थी, मोड़ दिया ऑन साइड में, 1 रन बना है। डीप मिड विकेट पे गेंद को उठाने में गलती की और 2 रन पूरे किए बैट्समैन ने। थोड़ा सा नाराज थे, तो ओवर यहाँ पे समाप्त हो चुके हैं। कुल मिलाकर 5 रन बने, 43। देखिए अब रात डलेंगी तो ये ग्राफ थोड़ा नीचे ही जाएगा, 44 की जरूरत। आइए अगले टॉस के लिए हम आपको लिए चलते हैं और 2 रन का पेनल्टी हम ऐड कर रहे हैं पहले। 43 और 2 45, 46 की जरूरत। और इस टॉस के लिए वॉकलन खेलने जा रही है और वॉकलन, वॉइस ऑफ वॉकलन, द चॉकलेटी बॉय के नाम से जाने जाने ओमकार टॉस को जा रहे हैं। और खेल की जब शुरुआत होंगी तो योगेश मडवी आपको बैठना है, लेकिन एक ही रिक्वेस्ट है कि पहला ओवर ये युवा कमेंटेटर को हम देंगे। तर टॉस केला जाईल। बुर्दुलचे आदरणीय उपसरपंच बिंदाजांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत। वाकणचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत, मोतीराम भोईर आणि जुचंद्रचे कॅप्टन
देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. टॉस इथे केला जाईल. बिंदास दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन लक्ष सुद्धा तुम्हाला नाणेफेकीसाठी रेडी राहायचंय. दादांच्या सोबतीने आमच्या अजून मान्यवर इथे आमच्यासोबत जोडले जातात. काहीराम केणी त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. आणि एका बाजूला जुचंद्रचे कॅप्टन, एका बाजूला आहेत वाकणचे कॅप्टन मोतीराम भोईर. तर टॉस होतोय. जुचंद्रचे कॅप्टन इथे कॉल करतील. दोन्ही कॅप्टन्सला आपण देतो ऑल दी बेस्ट. आणि हा होतोय कॉइन स्पिन आदरणीय बिंदास दादांच्या शुभ हस्ते. तर छापाचा कॉल आहे आणि छापा म्हणजे नाणेफेकी जिंकली आहे जुचंद्रच्या कॅप्टननं. मान्यवरांचा खूप खूप आभार. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. जुचंद्र म्हटलं तर फार मोठ्या क्रिकेटसाठी तुम्ही जाणलं जाता आणि जेव्हा जेव्हा भिवंडीमध्ये क्रिकेट टुर्नामेंट असेल जुचंद्र टीम आवर्जून खेळते. आणि काय अट्रॅक्शन आहे इकडच्या क्रिकेटमध्ये की तुम्ही नेहमीच या विभागामध्ये सातत्याने क्रिकेट खेळणं पसंती करता. इथे खेळायला मजा येते आणि ते ग्राउंड सुद्धा प्लेन ग्राउंड आहे आणि खेळायला मजा येते इकडे. तर टॉस जिंकला तुझ्या अगेन्स्ट टीम तुला देखील माहिती आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामांकित संघ आहे. तर त्यांच्या अगेन्स्ट नाणेफेकी जिंकून निर्णय काय असेल. सामना 5 षटकांचा आहे. फिल्डिंग 5 ओव्हरची मॅच का माइंडसेट आहे. समोर केतन महाते, जीत, मोतीराम एक चांगली टीम आहे. एक चांगला स्टारकास्टला कुठपर्यंत थांबवण्याचा माइंडसेट असेल. कारण तुमची गोलंदाजी म्हटलं तर ही जुचंद्र टीमची ताकद आहे. हे पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताला माहिती आहे. तर काय अपेक्षा आहेत तुमच्या गोलंदाजांकडनं सध्याच्या घडीला या मैदानावरती. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल 2 शब्द काय बोलशील. खूपच चांगलं ग्राउंड बनवलं आणि खेळायला मजा येईल. तर ऑल द बेस्ट. एक फाईट फार चांगली पाहायला मिळेल याच अपेक्षा आपण करू. आपल्यासोबत आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आज वाकण हे गाव नक्कीच का टेनिस बॉल पटलावरती पुढे आहे तर नक्कीच त्याचं कारण विनोद भोईर, मोतीराम भोईर असतील यांसारखे लेजंड क्रिकेटर असतात. आणि आता आपल्यासोबत आहे ॲज अ कॅप्टन मोतीराम भोईर. नाणेफेकी गमावली आहे. तू टॉस जिंकला असता निर्णय काय असता. मी टॉस जिंकला असता तर मी सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. 5 ओव्हरची मॅच आहे. भिवंडीमध्ये आतापर्यंत फार वेळ आलात मात्र फार कमी वेळा सक्सेस मिळालाय. आता या मैदानावरती जे कबीर निर्मळकेने स्मृती चषक आहे या टुर्नामेंटकडे संघ वाकण कोणत्या दृष्टिकोनानं पाहतोय. भिवंडीमध्ये येऊन आम्ही कारण का आपल्या इकडे आम्ही नक्कीच मातीच्या विकेटवर खेळतो आणि भिवंडीमध्ये आल्यावर आम्हाला कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळायला लागतो. पण नक्कीच या टुर्नामेंटमध्ये नक्कीच ही टुर्नामेंट आम्ही जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. 5 ओव्हरची मॅच बॅटिंग करायची आहे. सध्या टीमचा जर आपण ग्राफ पाहिला तर कुठेही खाली नाहीये. सातत्यानं आपण सातत्यानं तोच यशाचा उंच शिखर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुझा टीम सातत्यानं कंप्लीट करतोय. अप्रिशिएट आहेस टीम परफॉर्म पासून. नक्कीच कारण का सुरुवातीच्या 4-5 एंट्री आम्ही असेच फ्लॉप चालले होतो आणि प्रत्येकाच्या तोंडातून एकच ऐकायला येत होता की वाकलन टीम सध्या फॉर्ममध्ये नाही, वाकलन टीमचं असं आहे तसं आहे प्रत्येकजण बोलायचा. आणि ते ऐकून आता सध्या तर 6 ट्रॉफीज मारल्या आणि ते आपण फायनल मारल्यात आणि आजसुद्धा आम्ही जुईला खेळलो आणि तसेच इकडे आलो. आणि आज देखील तिथे टेबल टॉप केला आणि तिथला जो कॉन्फिडंट आहे तो या मैदानावरती मिळेल. तर आपण वाकण संघाला देखील देऊया तितक्याच साऱ्या शुभेच्छा आणि जुचंद्र टीमला देखील ऑल द बेस्ट. बोथ कॅप्टन्स. टॉस बॉक्स मधनं न्यूज अशी आहे सेंटर मधनं की जुचंद्रनं जिंकला टॉस. त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंगचा. इन्व्हाइट केलाय ते म्हणजेच मोतीराम भोईर आणि त्याच्या आर्मीला फर्स्ट बॅट अर्थातच फलंदाजीसाठी. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूयात आवाज या सामन्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक ख्यातनाम समालोचक आमचे मित्र बंधुतुल्य योगेश दादा मडवी यांचा आवाज समालोचन कक्षामध्ये. आणि इनिशियल ओव्हर मध्ये आपण ऐकूया व्हॉइस ऑफ सरवली यंगस्टर विशाल इला. Thank you so much, Omkar sir and Siddiqji Babe sir. श्वासात रुकुनी वादला डोळ्यात रुकली आगा देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वागा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपतीना तुझ्या मानाचा मुजरा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांना या विशाल पाटीलचा जय शिवराय. आणि नक्कीच बघा भव्य दिव्य पर्व नक्कीच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतं. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 भव्य दिव्य पर्व भरपूर चांगलं आयोजन. मॅच सुरुवात होतीये. पहिल्याच बॉल इथं बॅकफूटला जाऊन फटका केलेत. बॉल इथं कव्हर इजन ट्रॅव्हल होत्या. पहिल्याच बॉलवर इथं सिंगल कंप्लीट केली जाते. एक मोठी मॅच आपल्या समोर मित्रांनो आपण पाहता. एका बाजूने टीम भव्य 11 न्हावा तर दुसऱ्या बाजूने टीम हिंदवी प्रतिष्ठान काल्हेर. एका बाजूने एक नक्की रायगड विभागातील एक मोठी टीम ज्या टीमने भरपूर चांगले क्रिकेट अनेक वर्ष केलं. आणि एका बाजूने टीम खाल्लेर जी देखील या भिवंडी विभागामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट केली. चांगली मॅच इथं नक्कीच या सत्रामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल.
यावेळेस बघा लाईन चुकीची आहे. स्क्वेअर बॉलचा इथे इशारा येतो, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर बॉल जातो. स्क्वेअर बॉलचा इशारा येतो. टार्गेटचा जर आपण इथं विचार केला 46 धावा इथं बनवायच्या आहेत आणि या मी तर म्हणेन फ्लडलाईटमध्ये बॅटिंग करताना कुठे ना कुठे सेकंड इनिंगमध्ये जेव्हा आपण एखादा टार्गेट चेस करतो ना थोडंसं डिफिकल्ट असतं आणि 46 धावा इथं डिफेंड करायच्या 5 षटकामध्ये म्हणजे मॅच चांगली पाहायला मिळेल. यावेळेस देखील बघा फटका चांगला, बॉल इथनं इनफिल्डला क्लिअर केलाय, बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॉल यस क्लिअर करून जाईल. दीपाकोच करले बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला धडाका, बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. लंग बिग वे षटकार. आणि इथनं नक्कीच फ्री हिटचा बॉल, अतिशय खराब गोलंदाजी या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल इथनं अजून एक फटका उडवलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर उपस्थित असतील, फक्त बनून राहतील प्रेक्षक. या बॉल यावेळेस निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 in a row 6 रन्स. निलेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली. यावेळेस देखील डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये फटका केले, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. या फर्स्ट ओव्हरमध्ये कुठे ना कुठे टीम खाल्लेर आपल्याला बागपूरला पाहायला मिळते. कारण स्कोरकार्डचा जर आपण विचार केला तर तब्बल जाऊन पोहोचलाय 24 ऑन अ बोर्ड. काय सुरुवात केली. फर्स्ट ऑफ ऑल गोलंदाजी जेव्हा करत होती टीम नावा भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. जर आपण उल्लेख केला फर्स्ट इनिंगमध्ये नक्कीच एक मोठं नाव रायगड विभागातून वैष्णव भोईर एक एक्सप्रेस गोलंदाज, भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. त्यानंतर जर आपण उल्लेख केला तर रोहित घरतने देखील इम्प्रेस केला. त्यानंतर जतीन घरतने देखील एक म्हणजे भरपूर चांगली गोलंदाजी केली. म्हणजे सध्याच्या घडीला टीम नावाने जी टीम वर्क जो असतो ना तो इथं दाखवला. फर्स्ट ऑफ ऑल गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला, भरपूर चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर इथं 46 धावा चेस डाऊन करताना काय सुरुवात मिळवली आहे फर्स्ट ओव्हरमध्ये. बॅट्समन भूषणची आपण भरपूर चांगली बॅटिंग बघितली. एक चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले. त्यांना अमोल एक मोठं नाव त्यानं देखील त्याच प्रकारे सुरुवात केली आहे. सो आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोरकार्ड तब्बल जाऊन पोहोचला 24 ऑन अ बोर्ड. एकही विकेट गेलेली नाही आहे आणि सध्याच्या घडीला या काल्लेर आणि नावाच्या बॅटलमध्ये टीम नावा या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवर भरपूर पुढे. आता जर आपण विचार केला येणारे तब्बल 24 बॉल बाकी असतील तब्बल 22 धावा म्हणजे समीकरण भरपूर सोपं आहे. बट मित्रांनो क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण कोणतीही गोष्ट कधी प्रेडिक्ट नाही करत. कारण क्रिकेटमध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी घडल्यात ज्यांची कधी आपण अपेक्षा देखील नव्हती केली. 24 बॉलमध्ये 22 धावा जर आपण विचार केला कॅल्क्युलेशननुसार अजून मॅच संपली नाही आहे. इथनं देखील या ओव्हरमध्ये 1 ते 2 विकेट आल्या, कमीत कमी धावा खर्च झाला तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. बट इथनं एक पॉझिटिव्ह अप्रोच टीम काल्लेरला इथनं गेम खेळावा लागेल. पुढचा बॉल इथं पहिलाच बॉल बघा क्लासिकल फटका पहिल्याच बॉलवर पाहायला मिळेल. इनसाइड आउटचा फटका, बॉल कव्हर रिजनमध्ये ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. काय स्वागत केलं या सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज रोशन मात्रेचा. बॅट्समन भूषणने 4 धावा. जो इथनं मी म्हणेन जो गोलंदाजीमध्ये मोमेंटम टीम नावाला मिळाला होता ना त्या मोमेंटमला बॅट्समनने देखील कंटिन्यू ठेवलं. पहिल्या ओव्हरमध्ये हल्ला चढवला मयूर पाटीलवर. त्यानंतर इथनं रोशन मात्रेच्या गोलंदाजीवर देखील पहिल्या बॉलवर चौकार आला. पुढचा बॉल यावेळेस देखील त्याच दिशेने खेळायचा होता. बट यावेळेस थोडासा टायमिंग आणि प्लेसमेंटचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. फक्त एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि नक्कीच या स्पर्धेबाबत मी तर म्हणे भरपूर सारी चर्चा देखील सुरू होते आणि स्पर्धा मित्रांनो पाहू शकता भरपूर चांगलं आयोजन. डे नाईट ही स्पर्धा पण मित्रांनो पाहतात भरपूर सारं मी तर म्हणेन तुम्हाला रायगड विभागातून, भिवंडी विभागातून, ठाणे विभागातून भरपूर बलाढ्य संघ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. भरपूर चांगलं क्रिकेट मित्रांनो अनुभवायला मिळतोय. इथं बघा शॉर्ट पिच डिलिव्हरी फटका ऑन साईडला बॉल हवेमध्ये. एम एस टायमिंग फील्डर उपस्थित आहेत. विकेटची गरज होती, इथं विकेट आली आहे बट मी म्हणते भरपूर उशीर झाला. कारण 46 धावा डिफेंड करताना कुठे ना कुठे तुम्हाला फर्स्ट ओव्हरमध्ये विकेट काढणं गरजेचं होतं, कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचं होतं. इथं फर्स्ट विकेट गेली आहे बट टीम नावा निराश नसेल कारण जो बॅट्समन बाद झाला अमोल बाद होण्या अगोदर तब्बल 5 धावा बनवल्या. बट अजून भूषण सारखा बॅट्समन अजून खेळपट्टीवर आहे जो तब्बल बॅटिंग करतोय 23 धावांवर.
स्कोर कार्डचा आपण विचार केला 29 धावा धाव फलकावर फर्स्ट विकेट इथनं गेली. आता इथनं फक्त गेले असेल 17 धाव्यांचे समीकरण भरपूर सोपं. पूर्णपणे या मितमनेन एका बाजूने जी टीम रायगड विभागातून मितमनेने सातत्याने भरपूर चांगलं क्रिकेट केली आहे टीम भव्य 11 नावा, आणि दुसऱ्या बाजूने या भिवंडी विभागातील एक टीम जिथं मनेने एका कालामध्ये या टीमचा भरपूर सारा दबदबा होता भिवंडीमध्ये हिंदवी प्रतिष्ठान काल्यर. पण सध्याच्या घडीला या बॅटलमध्ये भव्य 11 नावा भरपूर पुढे, कारण फक्त 17 धावेची गरज आहे. यावेळेस बघा लाईन चांगली आहे, स्विंग अँड मिस डॉट बॉल, भरपूर साऱ्या अशा गोष्टी पाहायला मिळतात. कारण मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या बॅट्समॅनला शांत ठेवायचं असेल, मोठे फटके केला थांबवायचे असेल, तर मोस्टली तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टीवर फोकस करावा असतं, ती म्हणजे लाईन अँड लेंथ. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळाली, डॉट बॉल आला. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत रोशन मात्र फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील काढली आहे. यावेळेस देखील लाईन चांगली आहे, अजून एक डॉट बॉल आला. बट कुठे ना कुठे ही मॅच कुठे मी तर म्हणेन टीम कालरच्या बाजूने कधी गेली, जेव्हा तुम्ही फर्स्ट ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट आली नाही, तेव्हाच ही पूर्णपणे मॅच टीम नावाच्या बाजूने झुकली. बट मी उल्लेख केला होता की हा क्रिकेट आहे, इथनं तुम्ही कधीही कमबॅक करू शकता, फक्त स्वतःवर एक थोडासा विश्वास इथनं दाखवावा लागतो. इथं बघा स्विचिटचा फटका बघितला होता की इथनं फील्ड 38 सर्कलमध्ये पूर्णपणे फायदा इथनं बॅट्समन भूषणने घेतला, अजून एक चौकार. स्कोर कार्ड आता 33 आणि इथनं फक्त गरज असेल 13 धाव्यांची. काय इथनं क्रिकेट राहिला या टीम नावाचा. या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण विचार केला की रोशन मात्र चांगली गोलंदाजी करतात, बट कुठे ना कुठे जाता जाता शेवटच्या बॉलवर देखील स्विचिटचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा इथनं आल्यात आणि या मितमनेने या भिवंडी विभागामध्ये येऊन आपल्या नावाचा जो दबदबा आहे ना टीम भव्य 11 नावाचा तो इथं प्रस्तावित केला. आणि महत्त्वाचं काय या टीमचा मितमनेनं सर्वात महत्त्वाचा शिलेदार म्हणजेच वैष्णव भोईर म्हणजे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आणि मी तर म्हणतो जेव्हा जेव्हा एखाद्या टीमचा कॅप्टन चांगला क्रिकेट खेळतो ना तेव्हा पूर्ण टीम देखील एक चांगल्या एनर्जीने एक पॉझिटिव्ह अप्रोचने क्रिकेट खेळते आणि तेच तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला क्रमांक 3ऱ्या षटकामध्ये तुम्हाला दिलीप पाटील इथं गोलंदाजी करताना दिसतील. या गोलंदाजाबद्दल जरी सांगायचं झालं भरपूर वर्षांचा या खेळाडूला इथं अनुभव आहे, बट कुठे ना कुठे भरपूर उशीर झाला आता आपल्याला म्हणावं लागेल. स्कोर कार्ड 33 वर फक्त गरज आहे, येणारे 18 बॉल 13 धावांचं समीकरण बाकी आहे. दिलीप पाटील या 3ऱ्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल. इथं लाईन भरपूर चुकीची आहे कारण उजव्या एसटीचा खूपच बाहेर बॉल जातो, स्क्वेअर बॉलचा इथं इशारा येतो. आणि अगोदर इथून विचार केला आपण बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त केला जातोय, या गोष्टींवर देखील इथं फोकस करणं गरजेचं आहे. टीम काढण्यासाठी आता 18 बॉल 12चं समीकरण उरलं आहे. आणि स्पेशली सांगायचं तर भूषण सारखा बॅट्समन अजून देखील खेळपट्टीवर बॅटिंग करतो. आपण नेहमी म्हणतो की नाईट क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करता चेस करणं कठीण असतं. इथनं फटका फसला बॉल अवेमध्ये, फिल्डर उपस्थित आहेत आणि टिपला जाईल एक्झेल आणि संपल बॅट्समन मनीष घरचा खेळ लागणार हा तब्बल 2रा झटका टीम भव्य 11 नावाला. अजून देखील इथनं मी म्हणेन सातत्याने प्रयत्न केले जातात, विकेट आता देखील आली आहे. संघर्ष तर मी म्हणे अजून देखील केला जातो, बट हा संघर्ष कितपत कायम राहील कारण कुठे ना कुठे ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये हल्ला चढला त्यानंतर कुठे ना कमबॅक करण्यास सुरुवात केली दुसऱ्या ओव्हरमध्ये रोशन मात्रेने, बट त्या ओव्हरमध्ये जरी आपण विचार केला तर तब्बल 9 धावा खर्च झाल्या. या ओव्हरचा जर आपण विचार केला व्हाईट बॉल पहिला आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट काढली आहे. आता समीकरणवरला येणाऱ्या 17 बॉल गरज असेल तब्बल 12 धाव्यांची. समीकरण भरपूर सोपं आहे, मी तर म्हणणे इथं सिंगल डबलने देखील काम बनवू शकतोय. इथं एखादा चमत्कारच टीम काल्हेरला वाजू शकतो आणि क्रिकेटमध्ये चमत्कार रोज तर नाही होत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली 17 बॉलमध्ये 12 धावा डिफेंड आपण भरपूर कमी वेळेला असे समीकरण डिफेंड होताना बघितलेत.
आणि स्पेशली एक वेल सेट बॅट्समन भूषण अजून देखील खेळपट्टीवर भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह बॅटिंग या सेकंड इनिंगमध्ये या बॅट्समनने केली आहे. यावेळेस फक्त सन्मान दिला कारण भूषणला इथनं माहिती आहे इथनं बघा डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये फटका बॉल लॉंग ऑन रिजनला जातो आणि फक्त 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. आणि ज्या प्रकारे समीकरण उरले की सिंगल डबलने देखील काम बनू शकतं आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट झाल्यात. या एकेरी दुहेरी धावांनी देखील तुम्हाला कुठे ना कुठे टीम भव्य 11 नवा विजयाच्या दिशेने जाताना दिसते. आणि स्पेशली या टुर्नामेंटमध्ये सांगायचं झालं भरपूर चांगले समालोचन आहे. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्धीजी बाबे सर असो, त्यानंतर वन ऑफ द स्पेशलिस्ट कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ वॉकला ओंकारजी शेट्टे सर असो, भरपूर चांगले समालोचन यांच्या माध्यमातून नक्की या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतं. आणि स्पेशली या स्पर्धेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि स्पेशली मी स्वतः मनपूर्वक आभार व्यक्त करेन की मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची जी नक्की संधी दिली. आणि स्पेशली साहिल जी केने यांचे देखील आभार मानेन कारण मला समालोचन करण्याची जी संधी इथनं दिली तुम्ही. भरपूर सारं प्रेम सातत्याने नक्कीच भिवंडी समालोचन परिवाराच्या माध्यमातून देखील मिळतो. इथनं बघा स्विचचा फटका इथनं चांगला आहे आणि बघा फिल्डिंग देखील तितकीच दर्जेदार पाहायला मिळाली. अजून इथनं विकेटचं पतन होतं. तब्बल हा लागणारा 3रा झटका बॅट्समन रोहन घरोच्या स्वरूपात टीम भव्य 11 नावाला. विकेट्स इथनं जातात. आता जर आपण विचार केला या ओव्हरचा तब्बल या ओव्हरमध्ये धावा गेल्यात 4 धावा गेल्यात 2 विकेट्स देखील आलेत. आणि आता इक्वेशनचा जर आपण विचार केला तर फक्त 9 धाव्यांची गरज आहे. स्पेशली तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग करत होते कुठे ना कुठे तुम्हाला 50+ जाण्याचा प्रयत्न करायला हवा होता. बनल्या 45-46 धावा डिफेंड करताना सध्याच्या घडीला या मॅचमध्ये भरपूर पाठीमागे आपल्याला टीम काल्ले पाहायला मिळते. याचं महत्त्वाचं कारण काय राहिलं की ज्या प्रकारे एक विस्फोटक सुरुवात झाली बॅट्समन भूषणच्या माध्यमातून त्या सुरुवातीच्या बलबुत्यावर टीम नवा या मॅचमध्ये पुढे अजून देखील संघर्ष केला जातो. अजून एक विकेट इथनं आली आहे बट आपण नेहमी म्हणतो की दिवा विझून गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा कधी फायदा नसतो. एखादी गोष्ट जर एखाद्या विशिष्ट वेळेवर झाली तरच तिचा फायदा असतो. वेळेनंतर ती गोष्ट घडली तर तिचा तितकासा फायदा राहून जात नाही. तीच गोष्ट इथनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसते. विकेट येतात बट समीकरण भरपूर सोपं आहे. यावेळेस बघा अपील केली जाते बॉल आउटफील्ड मध्ये जातो आणि फक्त इथनं या बॉलवर देखील सिंगल कंप्लीट केली जाते. एका बाजूने विकेट जातात बट कुठे ना कुठे एक बाजूने एक बॅट्समन निश्चित आहे. भूषण तुम्हाला खंबीरपणे बॅटिंग करताना पाहिलं म्हणजे एक बाजू मी तर सांभाळून ठेवली आहे. स्कोर कार्ड आता 38 आणि समीकरण फक्त आणि फक्त बाकी असेल 8 धाव्यांचं. इथं मी तर म्हणे जास्त रिस्क घेण्याची गरज नाहीये. 13 बॉल 8चं समीकरण आहे. इथं मी तर म्हणेन 13 बॉल फक्त खेळणे गरजेचं आहे. 8 धावा इझिली बनवू शकतात. पुढचा बॉल दिलीप पाटील. इथं बघा प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं कारण मित्रांनो कोणताही खेळ असो तो फक्त शक्तीने नाही तर युक्तीने देखील खेळला जातो. तर इथनं पाहायला मिळाला फक्त दिशा दिली बॉल आउटफील्ड मध्ये गेला फक्त एक सिंगल कंप्लीट केली. आता समीकरण येणारे 12 बॉल गरज असेल 7 धाव्यांची. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच टीम जीजी स्पोर्ट वाकलन देखील इथनं इनॅक्शन मध्ये दिसेल. कल्याण डोंबिवली विभागामध्ये सातत्याने अनेक वर्षांपासून टीम वाकलनचे देखील मित्रांमध्ये क्रिकेटचा जो दर्जा आहे तो तुम्हाला सातत्याने हाय लेवलला पाहायला मिळेल. तीच वाकलन टीम या विभागामध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. भरपूर सारे प्रेक्षक नक्कीच या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत. टीम GTCच्या माध्यमातून देखील भरपूर चांगले कार्य मित्रांनो तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. भरपूर चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण भरपूर सारे प्रेक्षक नक्कीच घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून ही टुर्नामेंट एन्जॉय करतात. त्यानंतर इथं ग्राउंडमध्ये देखील तुम्ही पाहू शकता आमच्या स्टँडमध्ये भरपूर सारे प्रेक्षक या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडलेले. भरपूर चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण एन्जॉय करतो. आजचा 2रा दिवस आहे आणि नक्कीच भरपूर चांगले क्रिकेट कालच्या दिवसापासून आता पण तुम्हाला पाहायला मिळतं. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जी मॅच सुरू आहे ती भव्य 11 नवा आपल्याला काल्हेरच्या समोर खेळताना दिसते. फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघितलं की टीम काल्हेर कुठे ना कुठे स्ट्रगल करता करता 45 जाऊन बंद पोहोचली बट 46 धावा डिफेंड करताना सध्याच्या घडीला एक चांगली सुरुवात भूषणने मिळून दिली. त्यानंतर एका बाजूने विकेट गेले पण भूषणने एक बाजू सांभाळून ठेवली आणि आता 12 बॉल समीकरण उरलंय 7 धाव्यांचं. भूषण तब्बल 31 वर गेलतोय
13 बॉल फेस करून भरपूर चांगली इनिंग मी तर म्हणे मॅच विनिंग नॉक आपल्या टीमसाठी साकारतो. आणि लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये अशाच मित्रांनो भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुमचा एक बॅट्समन तरी मी तर म्हणेन 5 ते 4 षटकांच्या जेव्हा मॅचेस असतात एक तरी बॅट्समन एक चांगला बॅट्समन शेवटच्या षटकापर्यंत चांगली बॅटिंग केली तर एका बाजूने देखील मॅच बनवू शकतो. आणि ते चित्र तुम्हाला इथं पाहायला मिळालं. एका बाजूने सातत्याने विकेट्स गेले पण भूषणने चांगली बॅटिंग केली आणि त्याच बॅटिंगच्या बलबुत्यावर आता या मॅचमध्ये टीम भव्या 11 भरपूर पुढा 12 बॉल 7चं समीकरण बाकी आहे. आणि या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज हर्षल आला गोलंदाजी करण्यासाठी. जर मॅच बनवायची असेल ना तर या ओव्हरमध्ये कमीत कमी मी तर म्हणेन ना 2 नाही तर 1च धाव खर्च करावा लागेल. पहिल्याच बॉल इथनं बघा फक्त डिफेन्सिव्ह माइंडसेट पाहायला मिळते. फक्त दिशा दिली इथनं एक सिंगल कंप्लीट केली आहे. आता समीकरण येणारे 11 बॉल साधायची गरज आहे. पूर्णपणे वन साइडेड इथनं मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण कुठे ना कुठे जरी ही मॅच तुम्हाला 46 धावांवर बनवायची होती ना तर तुम्हाला फर्स्ट सुरुवातीच विकेट काढणं गरजेचं होतं. ते पाहायला मिळालं नाही. इथं मोठा फटका खेळायचा होता. लाईन देखील चांगली आहे. डॉट बॉल आला. इथनं मी तर म्हणे मॅचमध्ये कमबॅक करण्याचा एकमेव मार्ग मी उल्लेख केला ते फक्त 1 ते 2 रन्स या ओव्हरमध्ये जावा. त्यानंतर 1 ते 2 विकेट देखील आले पाहिजेत. आणि अशा गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर कमी पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये आता आपण विचार केला 1 रन आली आहे. त्यानंतर असा हा डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळेस देखील बघा लाईन चांगली आहे. अजून एक डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. माफी असू द्या. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर बॉल जात होता. स्क्वेअर बॉलचा इथे इशारा येतो. समीकरण आता जर आपण विचार केला तर बल येणारे 10 बॉल इथनं फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज आहे. इथनं लॉफ्टेड फटका अमेझॉन स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार. अशाच प्रकारे मॅच फिनिश भरपूर चांगले क्रिकेट टीम भव्या 11 नावाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि अभिनंदन टीम भव्या 11 नावा. अँड मॅन ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट जो बॅट्समन ओपनिंगला आला होता भरपूर चांगली बॅटिंग ज्याच्या माध्यमातून 3 षटकार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 37 धावेची एक महत्वाची इनिंग ज्या बॅट्समनने साकारली तो भूषण ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच हस्तांतरण करून